बाजारातील लोकांची मतं जाणून घेता घेता आता आपण पाहतो की बेल्ले बाजारात प्रचारासाठी उमेदवार स्मिता कंसे आहे ते बघूया त्यांना विचारून लोकांचा प्रतिसाद कसा आहे काय. ताई तुम्ही फिरताय आता सध्या बेल्ले गावामध्ये काय वाटतं कसा प्रतिसाद आहे लोकांचा? प्रतिसाद खूप सुंदर आहे मॅडम. आता आम्ही सगळेच जण या ठिकाणी फिरतोय तर लोकांनाच एक नवीन चेहरा पाहिजे, त्यामुळे लोक पण उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद देतात ते आणि सगळे आमच्या पाठीशी आहेत आणि सोबत देखील आहेत. इथून मागे तुम्ही लोकांच्या पाणी समस्या असेल किंवा रस्त्याच्या समस्या असेल त्या सोडवल्या ते, पण इथून पुढे तुम्ही लोकांसाठी काय विजन घेऊन निवडणुकीमध्ये उतरताय, लोकांना काय विश्वास द्याल? लोकांचं मॅडम सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या खूप छोट्या छोट्या गरजा आहेत, जे तुम्ही आता म्हटले रस्ते पाणी, त्याच त्यांचा मूलभूत गरजा आहेत पहिल्या. तर आम्ही निवडून आल्यावर पहिल्यांदा ज्यांचा जो पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, ते आम्ही मार्गी लावणार आहोत. कुणाचे सभा मंडप देखील असतील ते देखील प्रश्न घेऊन आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत. सध्या आम्ही प्रत्येक गावामध्ये फिरतोय, लोकांची मतं जाणून घेतोय. शेतकरी वर्ग जो आहे तो त्यांच्या खूप समस्या आहेत की त्यांच्या शेतामध्ये जे शेतीमालाला भाव मिळत नाहीये किंवा शेतामध्ये पण सध्या पाण्याची टंचाई खूप आहे, तर त्याच्यासाठी काय कराल? मॅडम नक्कीच आम्ही ते पण आपल्या तालुक्याचे आमदार आहेत आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना सुद्धा कसे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव उपलब्ध होईल या हेतूने आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या त्या देखील समस्या आम्ही त्या ठिकाणी सोडवणार आहोत. आपण पाहिलं की उमेदवारांनी सांगितलेलं आहे इथून मागे देखील आम्ही लोकांच्या समस्या सोडवल्यात आणि इथून पुढे देखील आम्ही आमचं बेस्ट विजन घेऊनच निवडणुकीला सामोरे जाणार आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतोय. आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही नक्कीच निवडून येऊ. आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत, ते बघूया कार्यकर्त्यांचं काय मत आहे. आपल्यासोबत बांगरवाडीचे विद्यमान उपसरपंच सरपंच मोहन बांगर सर आहे, ते बघूया सरांसोबत थोडस बोलूया. सर काय सांगाल तुम्ही स्मिता कंसे यांच्यासोबत प्रचारासाठी फिरताय गावोगावी, कसा लोकांचा प्रतिसाद आहे? जय शिवराय ताई. या बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटाच्या धनुष्यबाणाच्या उमेदवार स्मिताताई कंसे व पंचायत समितीचे उमेदवार राजू शेटपिंगड यांचा प्रचार आम्ही आता बेल्ले गावामध्ये करत आहोत. आज बेल्ल्याचा सोमवार असल्यामुळे बाजार आहे आणि या ठिकाणी आमदार शरददादा सोनवणे पण थोड्या वेळा येणार आहेत, त्यांच्या सौभाग्यवती पण येणार आहेत. अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला धनुष्यबाणाच्या या उमेदवारांना भेटत आहे, कारण हा जो मतदारसंघ आहे, हे बेल्ले गाव आहे, हे राजाभाऊ गुंजाळांचा बालेकिल्ले असलेलं गाव आहे आणि राजाभाऊ गुंजाळ सुद्धा या ठिकाणी धनुष्यबाणावर तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यामुळे धनुष्य काही इथं नवीन नाही आणि हे पंकज कंसेंची जवळजवळ 25 कोटीची कामं या मतदारसंघात झाली, त्याच्यामुळे त्यांचा विजय या ठिकाणी निश्चित आहे असं आम्हाला वाटतंय. आपण म्हणतो की राजकारण म्हटलं की तिथं आरोप प्रत्यारोप आलेच आहे. प्रत्येक वेळेस हे होतं, कोणत्याही निवडणुका असू दे किंवा काय. आता एक 4-5 दिवसांपूर्वी पण आरोप प्रत्यारोप चालूच होते. परंतु ह्या सर्व गोष्टींमधून लोकांना काय सांगाल? लोकांची कुठेतरी दिशाभूल होत चाललेली आहे, लोकांचं मत कुठेतरी विस्कळीत होत चाललेलं आहे, काय सांगाल त्याबद्दल? मला तुमच्या माध्यमातून मतदार राजाला एवढंच सांगायचंय की आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी चाललेलो आहोत. जनतेची कामं, पाणी असू, वीज असू, रस्ता असू, कोणतंही काम असो, आम्ही या ठिकाणी शरददादांच्या माध्यमातून किंवा आता हे जे उमेदवार उभे केलेत यांच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि केलेली पण आहेत. तेव्हा विरोधक काही म्हणतील त्यांच्या भूलथापांवर विश्वास ठेवू नका आणि धनुष्यबाणाचं बटन दाबून हे तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने विजय करा अशी मी मतदार बंधू भगिनींना तुमच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. आपण पाहिलं की मोहन बांगर सरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की कोणत्याही भूलथापांना तुम्ही बळी पडू नका, आम्ही विकास करत आहोत, आम्हाला लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे आमची पंचायत समिती असेल किंवा झेडपी उमेदवार असतील यांना धनुष्यबाण या चिन्हावरती बटन दाबून तुम्ही नक्कीच आम्हाला विजयी करा आणि आम्ही तुमचा विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. आम्ही तुमच्या कामाच्या समस्या नक्कीच सोडवू, आम्ही नक्कीच तुमची कामं पूर्ण करू. आपल्यासोबत धनुष्यबाणासोबत कट्टर असणारे आणि स्मिता कंसे यांना पाठिंबा देणारे कैलास आवटी आहे, ते बघूया त्यांचं काय मत आहे. दादा काय सांगाल, प्रचाराच्या माध्यमातून तुम्ही स्मिता कंसे यांच्यासोबत फिरताय, लोकांचा कसा प्रतिसाद आहे? आम्ही नुसतं पंकज कंसे किंवा स्मिताताई कंसे यांच्या पाठीशी नाही, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. ते याच्यासाठी का ते विकासासोबत आहे, म्हणून आम्ही विकासासोबत त्यांच्यासोबत आहे. ते कोणत्याही पदावर नसताना त्यांनी ह्या झेडपी गटामध्ये अतिशय तळागाळात जाऊन आणि लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांनी खूप त्यांच्या समस्या सोडवल्यात. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे आणि सगळी जनता त्यांच्यासोबत आहे या गटातली, त्यामुळे त्यांच्या विजयाला कुठे कसली अडचण नाही.
आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. ते पद असताना तर कुणीही काम करतं, पद नसताना जो काम करतो तो नक्कीच आणि तो खरा उमेदवार असतो, म्हणून आम्ही स्मिता कंसे यांच्या पाठीमागे उभे राहणार आहोत. बेल्लेगावचे विद्यमान उपसरपंच आणि सध्या पंचायत समितीसाठी उभे असणारे राजू शेठ पिंगट आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, सध्या तुम्ही प्रचारासाठी बेल्लेगावामध्ये फिरत आहात, लोकांना काय आव्हान द्याल, काय विजन घेऊन तुम्ही पंचायत समितीसाठी उभे राहिले आहात? लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. 2 वर्षापूर्वी आम्ही गावाने नवीन बॉडी सगळी निवडून दिली होती. त्या सर्व सदस्यांनी उत्तम प्रकारे काम केलं. त्याचा रिस्पॉन्स आम्हाला प्रचंड प्रमाणात भेटत आहे आणि नवीन विजन आमचं जिल्हा परिषदेच्या मार्फत आणि पंचायत समितीच्या मार्फत जे शाळा, दवाखाना, रस्ते, पाणी, वीज या सर्व समस्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील. सोडवणारच. आपण पाहिलं की सरांनी सांगितलं की लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, दवाखाना असेल, शाळा असतील, पाणी, रस्ते, ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आम्ही आतापर्यंत त्यांचे प्रश्न सोडवत आलेलो आहोतच, परंतु आता उमेदवारीच्या मार्फत आणि निवडणूक जिंकल्यानंतर देखील आम्ही त्या समस्या सोडवणार आहोत. राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.